चमचमीत आणि चटकदार असं सुकं चिकन कसं बनवायचं ते आपण इथे बघतोय. तर त्यासाठी मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेले. नंतर त्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे, ज्यात मी इथे लाल तिखट टाकून घेतले, त्याचबरोबर थोडीशी धना पावडर, हळद पावडर आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला याला लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर थोडंसं दही टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा जो मसाला आहे तो संपूर्ण चिकनला लावून अर्धा तासासाठी आपल्याला हे मॅरिनेट करून अशाच पद्धतीने बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण हे चिकन कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी मी ते कढाईमध्ये तेल टाकून घेतलेले. तेल गरम झालं की त्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो चांगला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. हे दोन्ही परतून झाले की त्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठही आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यात काही मसाले टाकायचे, ज्यात मी लाल तिखट, धना पावडर आणि हळद पावडर टाकून घेणार आहे. हे संपूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून चांगले तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे. नंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते चिकन आपल्याला यात टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात थोडंसं आपल्याला पाणीही टाकून घ्यायचं आहे. पाणी इथे आपल्याला चिकन शिजण्यापुरतंच टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. अतिशय छान अशी ही रेसिपी लागते, बनवायला पण सोपी आहे. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आणि आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करायचा आहे. आता झाकण ठेवून मी इथे 10 मिनिटांसाठी चिकन शिजून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात मस्त असं झणझणीत आणि चमचमीत आपलं चिकन बनवून तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.